आज या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीफळ आपल्या साक्षीने या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे. मला याचा मनस्वी आनंद आहे. लातूरच्या पूर्व भागामध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा श्रीफळ तुमच्या साक्षीने आपण वाढवणार आहोत. जीवाभावाची माणसं काय असतात इथं आल्यानंतरच त्याची प्रचिती होते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर मी उभा आहे. नेताजी सर तुम्ही आहेत म्हणून आहेत. ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं मी कोण आहे, मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा अधिकार दिला. या अधिकारामुळेच लातूरला आपण सुरक्षित ठेवू शकलो. पिढ्यानपिढ्या तुम्ही इथं नांदताय. आणि या पिढ्यांचं संरक्षण करण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं. हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरच्या या पूर्व भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं. लातूरच्या या पूर्व भागामध्ये आजवर जेवढ्या विटा रचल्या त्या प्रत्येक विटेला जर विचारलं की तुला रचवणारा कोण आहे, तर ती प्रत्येक वीट तुम्हाला सांगेल की मला रचवणारा आदरणीय विलासराव देशमुख साहेब आहे. $15,000 घरकुलं मंजूर करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी केलं त्यांचं नाव आदरणीय विलासराव देशमुख साहेब. खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला आधार देण्याचं काम, तुम्हाला तुमचा अधिकार देण्याचं काम, तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याचं काम, तुमच्या लेकरा बाळाला शिक्षणाचं बळ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी. या महाराष्ट्रामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने
त्या संकुलांचं काम झालं. मोहन माने इथं आहेत. महाराष्ट्राचे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री भीमपुत्र चंद्रकांत हंडोरे यांनी त्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, या लातूरमध्ये देखील 1000 क्षमतेचं वसतिगृह मुलांचं आणि मुलींचं उभं राहिलं. आणि ते फक्त लातूरमध्ये नाही उभं राहिलं, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज नाही 25 वर्षापूर्वी निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसनं केलं. ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं. हे मला आज इथं मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे. अनेकांची भाषणे तुम्ही ऐकली. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे तुम्ही पाहताय. लातूरकडेही वाकड्या नजरेनं काही नतद्रष्टे पाहतायत. यांच्यापासून लातूरला आपल्याला सुरक्षित ठेवायचं. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य आहे. महायुती सरकारनं निवडणुका घेतल्याच नाही. कशाला घ्यायच्या निवडणुका? सरकारनं प्रशासक तिथं विराजमान केला आणि प्रशासकाच्या नावाने सगळा कारभार चालवला. वन साइड त्यांना सांगा. तुमच्याकडे जे रस्ते होत आहेत, नाल्या होत आहेत, हॅलो, पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या होत आहेत, हा बोला, मलनिसारणाच्या वाहिन्या होत आहेत. सरकारनं प्रशासकानं याचं कंत्राट कोणाला दिलं? गुजरातच्या कंपनीला. सभेमध्ये हा मी झाल्यास फोन करतो. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचं सरकार आल्यानंतर या साऱ्या कारभाराचा पर्दाफाश आपल्याला करावा लागेल.